बरेचदा तुम्हाला भूतांची गोष्ट आवडते, पण आज भूतांना पळवणाऱ्या साक्षात श्री अंजनी सुतांची म्हणजेच काय हनुमानांची गोष्ट आपण ऐकूया. तुम सगळ्यांना माहित आहे की हनुमानांची नावं भरपूर आहेत. भरपूर जण त्यांना अंजनी सूत म्हणतात, वायुपुत्र म्हणतात, हो की नाही? कोण शिवांचा अंश म्हणतात, महादेवांचा अंश म्हणतात. एवढे सगळे कशी काय नावं आहेत? आणि कोण त्यांना केसरी लाल म्हणतात, म्हणजे केसरीचा पण मुलगा म्हणतात. यासाठी मी तुम्हाला त्यांच्या जन्मापासून नाही तर जन्माच्या पण खूप वर्ष अगोदरपासूनची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्हाला माहित आहे की हनुमानांची आई कोण रे? गुड, अंजनी हनुमानांची आई. ही अंजनी ना बाळांनो मागील जन्मी इंद्रलोकीची अप्सरा होती, जिचं नाव होतं कुंजिकास्थला. कुंजिकास्थला म्हणून सुद्धा ओळखायचे. तर ही अप्सरा होती म्हणजे हमखास ही दिसायला सुंदर असणार, हिच्याकडे दैवी शक्ती असणार. ही दैवी शक्ती असणारी अंजनी म्हणजे त्यावेळेसची कुंजिकास्थला, ती ज्यावेळेस सुद्धा पृथ्वीवर आली त्यावेळेस तिने पाहिले की एका झाडाखाली काहीतरी वानर बसलेले आहेत म्हणून. तिने काय केलं, अलगद एक फळ तोडलं आणि त्या वानरावर फेकलं. पण ऍक्च्युली जेव्हा ती जागा हल्ली त्यावेळेस तिने निरखून पाहिलं तर तिथे कोणतंही वानर नव्हतं, तर तिथे एक खूप मोठ्या जटा धारण केले ऋषीमुनी तपश्चर्या करत बसलेले होते. आता हे ऋषीमुनींना राग आला की आपलं फळ मारलं जाते, आपण तपश्चर्या करतोय. मग रागाच्या भरात तिला शाप दिला. काय शाप दिला? की तू मला वानर समजून माझ्यावर फळ फेकलंस, जेव्हाही तुला कोणत्याही पुरुषावर प्रेम होईल त्या क्षणी तुझा चेहरा वानरामध्ये रूपांतरित होईल. त्यांनी शाप दिला. त्यांचा शाप ऐकताच जी पण अप्सरा होती तिने काय ठरवून केलेलं होतं का रे? नाही, त्याकडून चुकून झालं होतं. तिने लगेच माफी मागितली, म्हणली की मला क्षमा करा, मला याच्यातून उशाप द्या, मला असा शाप देऊ नका, माझ्याकडून हे चुकून झालंय. त्यावेळेस ते ऋषीमुनी, जेव्हा त्या ऋषीमुनींना तिच्याबद्दल दया आली त्यावेळेस त्यांनी तिला सांगितलं की तू जरी वानर झालीस तरी सुद्धा तू सर्वात तेजोमय असशील, सर्वात सुंदर असशील. आणि त्यावेळेस तुझं ज्याही कुठल्या युवकावर प्रेम होईल त्याच्याशी तुझं लग्न होईल. आणि जेव्हा लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दैवी पुत्र होईल की ज्याच्याकडे दैवी शक्ती असतील. आणि त्या दैवी शक्ती असणाऱ्या पुत्र जेव्हा तुला होईल त्यावेळेस तू या शापातून मुक्त होशील. परत इंद्रलोकी गेली. इंद्रलोकी गेल्यानंतर इंद्राला सगळं सांगितलं. तेव्हा इंद्राने सांगितलं की तुला पृथ्वी लोकावर जाऊन राहावं लागेल. जेव्हा तू पृथ्वी लोकावर जाऊन राहशील त्यावेळेस तिथून पुढे पुढे तुला तुझा मार्ग नक्की भेटेल. हे इंद्रांकडून ऐकल्याच्या नंतर पुंजिकास्थलाचा परत जन्म झाला आणि जन्म होऊन पृथ्वी तलावरती आली. पृथ्वी तलावरती वाढली, मोठी झाली. जंगलांमध्ये, अरण्यामध्ये ती वास करू लागली. वास करत असतानाच तिला अचानक एक खूप सुंदर असा राजकुमार दिसला. ज्या क्षणी तिला तो राजकुमार दिसला त्यावेळेस त्याला पाहता क्षणी तिला तो आवडला आणि त्या राजकुमाराला ती आवडली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जेव्हा ती एकमेकांच्या समोर येऊन उभी राहिली त्या क्षणी पुंजिकास्थलाचा म्हणजेच आता नवीन जन्म घेतलेल्या अंजनाचा चेहरा काय झाला बाळांनो? पूर्णपणे वानररूपी झाला. जसं तिला हे कळलं तसं तिने तिचा हाताने चेहरा झाकून घेतला. त्यावेळेस तो युवक जो होता तो समोर आला आणि त्याने तिचा हात बाजूला घेतला. आणि जेव्हा तिने स्वतःच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला घेतला त्यावेळेस तिला काय दिसलं, तर आपल्यासमोर जो राजकुमार उभा आहे त्याचाही चेहरा वानराचा आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं की मी वानर राजांचा पुत्र केसरी आहे. मी माझा शरीर किंवा चेहरा मानवामध्ये पण बदलू शकतो आणि परत मी माझ्या मूळ अवस्थेतही येऊ शकतो. असा हा पूर्ण धष्टपुष्ट उंच शरीर असणारा, बळकट शरीर असणारा केसरी ज्यावेळेस सुद्धा तिच्यासमोर उभा राहिला त्यावेळेस मग तिला वाटलं की चला मग हाच तो की ज्याच्यावर मी प्रेम करू शकते आणि जो माझा चेहरा वानरीचा असूनही तो माझ्यावर प्रेम करू शकतो. दोघांनी पुढे लग्न केलं. लग्न केल्यानंतर तिने खूप मोठी तपश्चर्या केली. मग तिने महादेवांची खूप उपासना केली. खूप जास्त 12 वर्षापर्यंत तिने उपवास धरून त्यांची उपासना केली. त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले. तिने तुम्ही पुत्र म्हणून हवा आहात महादेवांना माझ्या पोटी, कारण मी तुम्हाला माझं दैवत मानते, इष्टदेव मानते. मलाही तुमच्या बाललीला पाहायच्या आहेत, मलाही तुम्हाला खेळवायचं आहे, तुम्ही मोठं होताना मला पाहायचं आहे. महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणले तथास्तु, तुझ्या मनासारखं होईल. तपश्चर्या पूर्ण करून मग अंजनी परत घरी आली. घरी आल्यानंतर तिने सर्व काही स्वतःच्या पतीला म्हणजे केसरींना सांगितलं. ते तिथे परत त्यांचा संसार सुखाने राहू लागले. त्यानंतर काही एक वर्षामध्ये अंजनीला पुत्र राहिला. तो पुत्र राहिल्यानंतर मग तिने परत घनघोर तपश्चर्या सुरू केली महादेवांच्या पिंडीवर. ज्यावेळेस पुत्र पोटामध्ये राहिला जसं जसं तो अभ्रक वाढू लागला त्या अभ्रक वाढायच्या वेळेस महादेवांचा अंश, त्यांच्या आत्म्याचा अंश तो अंजनीच्या गर्भापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, कारण गर्भ आता वाढायला लागलेला होता. तर तो गर्भाचा अंश कोण घेऊन येणार त्यांच्यापर्यंत? तो वायुदेवाने घेतला आणि तो वायुदेवाने येऊन कुठे पोहोचवला? अंजनीपर्यंत पोहोचवला. आणि त्या प्रकारे महादेवांच्या आत्म्याचा अंश अंजनीपर्यंत पोहोचला.
आणि अशा प्रकारे सर्वात दैवी शक्तिशाली असा पुरुषोत्तम आणि सर्वात बळकट आणि महान असा पुत्र अंजनीला जन्मला. त्याचं नाव काय होतं? हनुमान. तू न रुके तू न झुके